कांद्याचं तेल घरगुती कसं बनवणार ते पाहणार आहोत। प्रथमतः आपल्याला कोरपडीचं पान लागेल। दाखवल्याप्रमाणे कोरपडीचा गर काढून घ्यायचा। असं वाटीवर गर काढून घ्यायचा। वाटीवर कांद्यासाठी असे 2 मोठे कांदे घेऊन बारीक चिरायचे। नेक्स्ट थिंग असणार आपली कढीपत्ता। कढीपत्ता हा हिरवागार एक वाटीभर घ्यायचा। नंतर चिमूटभर मेथ्या घेऊन त्याच्यामध्ये टाकायच्या आणि तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल कोकोनट ऑइल असेल ते तुम्ही ते वापरू शकता। गॅसवर जाड बेस असणारे पातेले ठेवून चांगले गरम होऊ द्यायचे। नंतर त्यामध्ये तुम्हाला कांद्याचे तेल किती प्रमाणात करायचे त्याच्या दुप्पट कोकोनट ऑइल घ्यायचे। मी जे हे प्रमाण तुम्हाला दाखवलं आहे ते 200 ml कांद्याच्या तेलाचे प्रमाण आहे। म्हणजे कोकोनट ऑइल मी 400 ml घेतलेले आहे। तुम्ही तुम्हाला हवे तसे प्रमाण घेऊ शकता। तेल चांगले गरम होऊ द्यायचे। नंतर त्यामध्ये कांदा, कोरपड गर आणि कढीपत्ता, चिमूटभर मेथीचे दाणे घालून सर्व जिन्नस चांगले एकत्र करून शिजवून घेणे। शिजत असताना मधून मधून चांगले हलवत राहणे। सर्व जिन्नसला तांबूस कलर येईपर्यंत शिजवून घेणे। या प्रमाणात तेलाला चांगलं उकळू द्या। बघा कोरपड गर मधील सर्व अर्क तेलामध्ये छान उतरलेला, तसेच कढीपत्त्याची पाने व कांद्याचा अर्क तेलात छान उतरलेला आहे। सर्व जिन्नसला तांबूस कलर आलेला आहे। आता गॅस बंद करून तेल थंड होईपर्यंत आता आपण थांबू। आता तेल थंड झालेले आहे। पसरट भांड्यावर सुती कपडा टाकून त्यावर तेल ओतून घेणे व छान दाबून पिळून घेणे। शक्यतो तेल थंड झालेले पाहिजे म्हणजे हाताला चटके बसत नाही व वरील प्रमाणे सर्व तेल पिळून घेणे। हे बघा किती सुंदर नितळ तेलाला रंग आलेला आहे। आता तेल एक स्वच्छ बाटलीमध्ये भरून ठेवू। हे तेल तुम्ही 6 ते 8 महिने वापरू शकता। त्यामुळे केस गळत नाहीत, केस दाट होतात व पांढरे केस होत नाहीत। कांद्याच्या तेलाचा किंचितसा वास येतो, त्यामुळे हे तेल केस धुणे अगोदर 2 ते 4 तास लावून ठेवणे व केस धुणे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही पण असे तेल बनवा, नैसर्गिक व घरगुती उपायाचा लाभ घ्या। थँक्यू।